आणि वॉकवरून आल्यानंतर ना खूप तहान लागते, कारण डिहायड्रेट होऊन जातो. सकाळी उठल्या पाणी पिलेलं असतं, त्याच्यानंतर आत्ता डायरेक्ट पाणी पिण्याचं जातं. सो मी मस्तपैकी वॉक करून आले की 2 ग्लास पाणी घेते. त्यानंतर मी राघवसाठी आणि माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवणार होते. तर आज मी तुमच्यासाठी रेसिपी शेअर करणार आहे, माझी वेट लॉसची पोह्यांची रेसिपी, पनीर पोहे. आणि इझी आहे, तुम्हालाही नक्की आवडेल आणि ते खाऊन तुमचं नक्कीच वेट लॉस होईल. तर सकाळी सकाळी घ्यायचं आहे ब्रेकफास्टमध्ये आणि जरा थोडं मेजरमेंट करून घ्यायचं आहे, सो जेणेकरून जास्तही खाल्लं जाणार नाही आणि कमी तर अजिबात नाही. कारण कमी का खायचं, जर कमी खाल्लं तर तुम्हाला क्रेविंग होणार, दुसरं काही खाण्याची भूक लागणार. त्यामुळे तर हे पोहे मी राघवसाठी बनत होते. त्याला जास्तही व्हेजिटेबल नाही, त्याच्यामध्ये फक्त मी फ्रेंच बीन्स ॲड केले होते आणि प्लेन पोहे, कारण त्यालाही पोहे आवडतात आणि मुलांना देताना जर खूप जास्त व्हेजिटेबल घालून दिले तर मुलं खाणार नाही. त्यामुळे मी त्याला आता हळूहळू सवय लावते थोडे थोडे व्हेजिटेबल ॲड करून देण्याची. आणि मी माझी तयारी करून ठेवली होती पोह्यांची. तर इथे मी माझ्यासाठी पोहे बनवते. पोह्यांसाठी मी 1 टीस्पून ऑइल घेतलं, त्यात थोडीशी मोहरी घातली. मला मिरच्या आवडतात म्हणून मी मिरच्या जरा जास्त घातल्या. कांदा आणि जिरेपूड घातली, कारण मला सापडत नव्हती माझे जिरे, म्हणून अर्धं कॅरेट घातलं कट करून. त्यानंतर फ्रेंच बीन्स घातले, हे जवळजवळ 100 ग्रॅम वगैरे फ्रेंच बीन्स असतील. आणि त्यानंतर एक 40 ते 50 ग्रॅम हे होममेड पनीर आहे, तर ते घालून दिलं आणि अशा प्रकारे किसून घालायचे, सो जेणेकरून तुम्हाला ना पोह्यांचं टेक्स्चर येतं. आणि तुम्हाला भुर्जी करायची असेल तर नो इश्यू, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भुर्जी बनवू शकता. भुर्जीमध्ये चुरगळून टाकलेलं चांगलं लागतं, परंतु पोह्यांसाठी तुम्ही अशा प्रकारे किसून टाकायचे. त्यानंतर मी 20 ग्रॅम पोहे भिजवायला ठेवले होते, तर 20 ग्रॅम पोहे घातलेले आहेत. एक 40 ग्रॅम पनीर आणि हळद वगैरे घालून घेतली. त्यानंतर सॉल्ट चवीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढं. यामध्ये तुम्ही कढीपत्ताही घालू शकता, कोथिंबीरही घालू शकता. माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, मी बिझी होते खूप, त्यामुळे मग मी जसं दिसतंय तसंच बनवलं. आणि खूप सारे व्हेजिटेबल होते, त्यामुळे तुम्हाला वेगळे असे कोणते व्हेजिटेबल खाण्याची गरज नाही आहे दिवसभर. तुम्ही तुमच्या आवडीचं दुसरंही काही खाऊ शकता. आणि हे होते माझे एकदम सिंपल पनीर पोहे, हाय इन प्रोटीन आहे. नमस्कार मंडळी, तर हे पनीर पोहे खाऊन मी माझं वजन कमी केलंय. जेव्हाही व्हेज डे असायचा, म्हणजे मंडे असो, थर्सडे असो, एकादशी आली किंवा काही असेल, ज्या दिवशी नॉनव्हेज नाही घ्यायचं त्या दिवशी मी हे पनीर पोहे खाल्लेले आहेत आणि याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि राघवसाठी वेगळे पोहे बनलेत, त्याच्यामध्ये मी एक व्हेजिटेबल एक्स्ट्रा ट्राय करते, कारण तो एकदम एवढे व्हेजिटेबल खाणार नाही. त्यामुळे तर त्याच्यामध्ये मी आज फ्रेंच बीन्स टाकले होते. तुमच्यासोबत तीही रेसिपी मी शेअर केली आणि तो खातोय आता बाहेर बसून. चला आपणही जाऊयात नाश्ता करायला. काय केलं सगळ्या घरात पोहे? तुला खाली बस म्हटलं होतं ना मॅटवर. खाली बस, चल इथे बस, खाली बसा, इथे बसा, खाली बसा. व्हेरी गुड बॉय. आणि इथे मी दुसऱ्या दिवशीला डब्यासाठी माझ्याकडे गावरान चवळी आहे, तर ती भिजवायला घालत होते, सो जेणेकरून मला नेक्स्ट डेला अजून विचार करावा लागणार नाही. आधीच प्लॅनिंग करून ठेवलं की पटकन आवडतं देखील. आणि आपल्याला माहिती असतं की आपल्याकडे काय काय वस्तू आहेत ते बनवण्यासाठी, काय काय नाहीत. नमस्कार मंडळी, तर दुपारचं जेवण थोडंसं लेट झालं, त्यामुळे म्हणजे नाश्ता थोडा लेट झाला, त्यामुळे दुपारचं जेवण मी झोपले होते, स्किप केलं. तर स्किप करण्यापेक्षा मी आत्ता जस्ट राईस लावून दिला आहे. खूप सारे व्हेजिटेबल्स घालून मसाला राईस बनवते आणि चहा ठेवला आहे. चहा पिण्याची खूप क्रेविंग झाली, तर राईस आधी चहा घेईल थोडा वेळ आणि मग त्यानंतर जेवण करेल. मैत्रिणीला हळदी कुंकवाला जायचे, तर त्याच्या आधीच मी जेवण करून जाईल, सो जेणेकरून मला तिथे काही अनहेल्दी खाण्याची क्रेविंग होणार नाही. आणि मला आता भूकही लागली, मी थोडंसं खाऊनच जाईल. तर आता हळदीचा चहा ठेवते मी नेहमी. हळद टाकल्याने घसा वगैरे घसा जो आहे तर तो खराब होत नाही. मोस्टली जरी झाला तरी लगेच रिकवर होण्याचा ट्राय होतो. आणि माझी ही घरची हळद आहे, त्यामुळे पटकन म्हणजे इफेक्ट होतो. बाजारच्या हळदीचं मी सांगू शकत नाही, परंतु घरच्या हळदीने नक्कीच फरक पडतो. आणि मी जे 100 दिवसांचं चॅलेंज घेतलं होतं, तर ते माझं पार पडलं आणि माझं त्यामध्ये जवळजवळ 9 किलो वेट लॉस झाला. आणि मलाही अपेक्षित नव्हतं, म्हणजे सुरुवातीला मला असं वाटायचं की माझं होईल की नाही, मी घेतलं आहे चॅलेंज, परंतु मी एक कंटिन्यूशन ठेवलं. मी गिवअप नाही केलं की नाही होते, मी आता सोडून देते वगैरे असं.
होईल तर होईल, नाही तर नाही होईल. रिॲलिटी काय आहे तर ते चेक करण्यासाठी मी ट्राय केला. त्यामुळे माझं 9 किलो वजन कमी झालं आणि मला एक रुटीनही भेटलं, ज्या रुटीनमुळे मी आत्ता पुढे ते कंटिन्यू करते आहे. आणि मला आत्ता सवय झाली आहे. मला आता काही वाटत नाही की म्हणजे मी डाएट करते की नाही करते, परंतु मला आता हेल्दी खाण्याची देखील सवय होऊन गेली. मी ना सुरुवातीला 1 महिनाभर तुम्हाला त्रास होईल, परंतु जेव्हा तुम्ही ट्रॅकवर याल, म्हणजे तुम्हाला आता असं वाटेल की नाही आपल्याला एनर्जेटिक फील होतं आहे, सो तेव्हा तुम्ही मनातून करायला स्टार्ट करा. नमस्कार मंडळी. तर माझ्या मैत्रिणीकडे आज हळदी कुंकू आहे आणि इथेच राहते, सेम बिल्डिंगमध्ये राहते. तर आम्ही आता जस्ट तिच्याकडे चाललेलो आहोत आणि मस्त अशी साडी नेसली, गावडी छान ड्रेस घातलाय. आणि माझी मैत्रीण सुप्रिया, तर तिने जेवणामध्ये ढोकळा बनवला होता आणि ती ढोकळा खरंच खूप छान बनवते, तर आम्हाला सर्वांना खूप आवडतो. आणि त्यानंतर तिने मस्त असं डेकोरेशन देखील केलं होतं हळदी कुंकवासाठी आणि हळदी कुंकू वगैरे देखील तिने देऊन घेतलं. त्यानंतर आम्ही घरी गेलो. आणि यानंतर घरी आल्यानंतर माझ्या मिस्टरांची फरमाईश होती वडापाव, तर मी वडापाव करायला घेतले. मी बॉईल करून आले होते पोटॅटो, आधीच ठेवले होते. त्यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर तेलामध्ये मोहरी घातली, जिरेपूड घातली, हिरवी मिरची लसूण घातलं, हळद घातली आणि आपले जे पोटॅटो आहेत तर ते स्मॅश करून टाकून दिले त्याच्यामध्येच आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. सॉल्ट टाकायचे तुम्हाला पाहिजे तेवढं. त्यानंतर हे जे आहे म्हणजे आपण पोटॅटोचं मिश्रण बनवलेलं, तर त्याचे छान वडे करून घ्यायचे आहेत गोल गोल हातावरती राऊंड. आणि अशा प्रकारे फोडणी देऊन तुम्ही जर बनवताना तर वडे खूप टेस्टी होतात. आणि तुम्ही असं म्हणाल की तू वेट लॉसवरती आणि तू फ्राईड खाते, मैदा खाते, म्हणजे पाव वगैरे, तर खरं सांगायचं तर मी वडे माझ्या वेट लॉस डाएटमध्ये खाल्लेले आहेत, परंतु मी पाव नव्हते खाल्ले. परंतु मी आता हळूहळू थोडेसे ट्राय करायला सुरुवात करते, परंतु मी आज काही वडापाव खाल्ला नाही. त्यानंतर इथे मी पेस्ट बनवत होते बेसनची वड्यांसाठी. इथे त्याच्यामध्ये सिंपल स्पायसेस होते, हळद, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर जिरेपूड आणि ओवा, मीठ ह्यांचं मिश्रण आहे. मिश्रणची कन्सिस्टन्सी आहे ना आपली जी इडलीचं बॅटर असतं ना त्याच्यासारखी ठेवायची, सो जेणेकरून ना जास्त पातळ होत नाही आणि जास्त घट्टही होत नाही. तर इथे मी छान वडे वगैरे करून घेतले आणि मिरच्याही काढल्या होत्या 4 फ्राय करण्यासाठी, कारण ह्या फ्राईड मिरच्या मी आत्ता या वीकलाच घेऊन आले होते. आणि मी हे जे वडे आहेत हे कोल्ड प्रेस ऑइलमध्येच फ्राय करणार होते, कारण आपण कोल्ड प्रेस ऑइलच यूज केलं पाहिजे फ्राईंगसाठी. आपण असं करतो की फ्राईंगला जास्त ऑइल लागणार आहे म्हणून आपण रिफाईंड ऑइल यूज करूया, तर असं काही नाही आहे. कोल्ड प्रेस ऑइलमध्येच मी बनवते. आणि राघवने ना पूर्ण चण्याचा डब्बा खाली केला होता, त्यामुळे म्हणजे एका प्लेटमध्येच केला होता, खालीही नाही. त्यामुळे मला अजून काम वाढलं होतं. तर अशा प्रकारे आपले इथे छान गरम गरम वडे तयार होते. आणि तुम्ही वेट लॉसवर असाल, तुम्हाला क्रेविंग होत असेल वडापावची, तर तुम्ही कधी कधी एखादा वडा जेवणासोबत खाऊ शकता आणि त्याने तुमचं वजन काही एवढं वाढणार नाही, परंतु बाकी म्हणजे तुम्ही ऑइल त्या दिवशी जरा कमी खाण्याचा प्रयत्न करा. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर करायला देखील विसरू नका. बाय.